विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पर्सेंटेज या शेकडेवारी या महत्त्वाच्या टॉपिकवर आपण या ठिकाणी काही उदाहरण सोडून पाहत आहोत. पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी हे चॅप्टर प्रथम वर्ष या सगळ्या विद्यार्थ्यांना आहे सिलेबसला आणि याच्यावरची उदाहरणं परीक्षेला येत असतात. शेकडेवारी याचा अर्थ ज्या संख्येच्या छेदस्थानी 100 आहे त्याला आपण शेकडेवारी असं म्हणतो, पर्सेंटेज असं म्हणतो. तर ही जे उदाहरणं आहेत हे काही नवीन नाही आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये याच्यावरची बहुतेक उदाहरणं आपण करून पाहिलेली आहे. परंतु आपण आज या विषयाच्या अनुषंगाने, टॉपिकच्या अनुषंगाने आपण प्रॉब्लेम करून पाहूया. आता सांगितल्याप्रमाणे पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी होते आणि शेकडेवारीचा अर्थ असा की ज्या संख्येच्या छेदस्थानी 100 असेल त्याला आपण पर्सेंटेज असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल घेतलं 40%, याचा अर्थ काय? 40% म्हणजे 40 डिवाइड बाय 100, याचा अर्थच 100 होतो. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या ठिकाणी याला आपण जे काय केलेलं आहे आपण कॉमन फ्रॅक्शन आपण म्हटलं. कॉमन फ्रॅक्शनला डेसिमल मध्ये आपण कन्वर्शन करता येते. हे 40 आपण लिहून घ्यायचं या ठिकाणी. खाली 2 जे शून्य आहे 1 2 इकडे या 1 2 इथं 0.0 हे झाले 40% चे कॉमन फ्रॅक्शन आणि डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आपण कन्वर्शन केलेलं आहे. जसं 5% आहे. 5% म्हणजे काय होईल? 5 डिवाइड बाय 100. लिहायचं कसं? हे 5 शी 5 लिहून घ्या. खाली 2 शून्य आहे 1 2 इकडे या 1 2 नंतर 0.05 म्हणजे आपण डेसिमल मध्ये कन्वर्शन केलेलं आहे. या ठिकाणी 0.33% आहे. 0.33% म्हणजे कसं लिहाले? 0.33 डिवाइड बाय 100. हे लिहायचं कसं? या ठिकाणी 33 लिहून घेतला. इथं ऑलरेडी पॉईंट आहे. हा पॉईंट या 2 शून्यामध्ये इथं निघाला 1 2 आणि इथं पॉईंट. या प्रकारे अशा प्रकारे कन्वर्शन केलेलं आहे. तसं एक उदाहरण आपण पुढे घेतलं आहे. 15 हे 60च्या शेकडा किती? याचा अर्थ काय? 15 आहे किती पैकी? 60 पैकी. शेकडा किती? म्हणजे 15/60 गुणिला 100 म्हणजे 15 गुणिला 100 म्हणजे किती? 1500. खाली 60 गुणिला 1 म्हणजे 60. 1500/60 आणि हा 0 0 करता किती होईल? 150/6 म्हणजे 25% येते. इथे उदाहरण करता येईल बा. 100 चे 10% किती होईल बघा? 1000 इंटू 10% म्हणजे 10 डिवाइड बाय 100. या ठिकाणी पहा हा 0 0 कॅन्सल झाला, हा 0 0 कॅन्सल झाला, झाले किती? पहा 100 होते. म्हणजे 1000 चे 10% म्हणजे किती झाले? 100. या ठिकाणी पहा 97% चे काय करा आपण? कन्वर्शन डेसिमल मध्ये करा. कसं करता येईल? 97 डिवाइड बाय 100 इक्वल्स टू 97 लिहून घ्यायचं. खाली 2 शून्य आहे 1 2 इकडे या 1 2 इथे पॉईंट 0.97 अशा प्रकारे कन्वर्शन केलेलं आहे. एक उदाहरण पुन्हा घेता येईल. 25 हे 80च्या शेकडा किती? 25 हे 80च्या शेकडा किती? म्हणजे 25/80 गुणिला 100. 25 गुणिला 100 म्हणजे 25 झाले, भागीला 80 झाले. म्हणजे हा जर भागाकार केला तर हा आला 31.25%. या प्रकारे आपल्याला कन्वर्शन करता येते. या उदाहरण पुन्हा घेतलंय बघा. 2000 चे 12% किती? जर उदाहरण आपल्याला घ्यायचं झालं की 2000 किलोग्रॅम वस्तू आहे तर 2000 किलोग्रॅमचे 12% वेगळे काढा असं म्हटलं तर काय करू आपण? 2000 गुणिला 12% म्हणजे किती? 12/100. मग सांगितल्याप्रमाणे 12% म्हणजे ज्याच्या छेदस्थानी 100 आहे असे. हे 2 शून्य हे जे आहे ते कॅन्सल होतात. 12 गुणला हे 20 किती झाले? इथे 240 किलोग्रॅम येतं. नंतर एक उदाहरण आपण इथं घेतलेलं आहे. हे उदाहरण पाहूया आपण. एक एसटी डिपार्टमेंट आहे आणि एसटी डिपार्टमेंटचा जो खर्च आहे, महिन्याचा खर्च दिलेला आहे तो आहे 40% टायर खरेदी करण्याकरता एक्सपेंडिचर आहे. 40% टायर खरेदी करण्यावरती, 30% ऑइल आणि पेट्रोल खरेदी करण्याकरता खर्च करतात आणि 10% जे आहे एसटीचे टायर किंवा स्पेअर पार्ट खरेदी करण्याकरता खर्च होतात. हे हेड आहे. 40% टायर खरेदी, 30% ऑइल पेट्रोलसाठी किंवा डिझेलसाठी आणि 10% स्पेअर पार्ट खरेदीसाठी. असे एकूण किती खर्च झालाय? 30 + 10 म्हणजे किती झालं? 80% हा खर्च झालेला आहे. म्हणजे महिन्याचा खर्च किती टक्के आहे?
80% या प्रकारच्या हेडवरती खर्च होतो. मग एवढा खर्च होऊन त्या डिपार्टमेंटमध्ये शिल्लक रुपये किती राहतात? 2000 रुपये राहतात. याचा अर्थ काय? यावर आपल्याला तयार करता येतात. जर 100% म्हणजे 100, जर 100 रुपये जर इन्कम असेल तेव्हा खर्च किती आला? 80 रुपये. हे बघा, 100 रुपये इन्कम याच्यावर लिहू शकतो आपण. 100 रुपये इन्कम असेल याचा अर्थ खर्च 80 रुपये, 80 रुपीज, आणि बॅलन्स किती आहे? 20 रुपये. आणि जर समजा 2000 रुपीजचा जर बॅलन्स आहे असं ते म्हणताय, तिथे लिहायचं बॅलन्स आहे आणि बॅलन्स लिहा 2000. तर आपल्याला त्या डिपार्टमेंटचं, एसटी डिपार्टमेंटचं इन्कम किती आहे आपल्याला काढायचं. येतात एक्स इन्कम. या ठिकाणी आपण करतो बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं तर काय पहा, x × 20 आणि इक्वल्स टू काय होईल? 100 × 2000. म्हणून x बरोबर काय होईल? 100 × 2000 डिवाइड बाय 20. या ठिकाणी अशा प्रकारे 0 0 कॅन्सल, 2चा भाग टाकलेला 100 200 मध्ये 100 आला, 100 गुणला 100 म्हणजे किती आला? 10,000 रुपीज त्या डिपार्टमेंटचं जे आहे इन्कम आहे, मासिक इन्कम, हे या ठिकाणी आपल्याला सांगता येते. या प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल पर्सेंटेज विषयी. आणि म्हणून याकडे विशेष करून लक्ष द्यायचे आहे. या प्रकारचे उदाहरणं परीक्षेला येतात पर्सेंटेज विषयी. अधिक उदाहरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया.